अर्धा पळी तेलामध्ये बारीक कांदा चिरून टाकला, तो चांगला परतला. त्यानंतर पावशेर मटण स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकलं, चांगलं परतलं आणि कुकरला लावून घेतलं. कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि मटण शिजवून घेतलं. यासाठी आता मसाला काढायचा आहे. थोडंसं सुकं खोबरं तेलामध्ये परतून घेतलं, एक मोठ्या साईजचा कांदाही तेलात परतून घेतला, आलं घेतलेला आहे 1 इंच, खडा गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. गॅसवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर खोबऱ्याचं वाटण आपण टाकणार आहोत. खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि खडा गरम मसाला एकत्र वाटून घेतलेला आहे. ते वाटण मी तेलामध्ये टाकलं, ते चांगलं परतून घेऊया. कांदा मी वेगळा वाटून घेणार आहे. कांद्यामध्ये 1 चमचाभर फुटाण्याची डाळही भाजून टाकलेली आहे. कांदा आणि फुटाण्याच्या डाळीचं वाटण वेगळं केलेलं आहे, ते आपण नंतर टाकणार आहोत. आता आपण खोबऱ्याचं वाटण चांगलं परतून घेऊया. गॅसची फ्लेम कमी ठेवून खोबऱ्याचं वाटण परतून घेतलेलं आहे. तेलही सुटलेलं आहे. आता तिखट मसाले याच्यामध्ये टाकूया. घरगुती लाल तिखट मसाला 2 चमचे, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, मटन मसालाही 1 चमचा टाकलेला आहे आणि धने पावडर टाकलेली आहे 1 चमचाभर. हे सगळे मसाले आपण परतून घेणार आहोत. कोरडे मसाले हे लगेचच जळतात, म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता मी याच्यामध्ये थोडासा खारा रस्साही टाकणार आहे. खाऱ्या रस्स्यामध्ये मसाला शिजवून घ्यायचा, त्याची चव आहे ना अप्रतिम येते आणि रस्साही चवदार लागतो. अगदी थोडासा पळीभर खारा रस्सा टाकला. यामध्ये हा मसाला शिजवून घेऊया. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये शिजवलेलं मटण टाकूया. मटणही मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटे परतून घेऊया. मटण अगदी चांगलं मऊ शिजून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्तही परतायची गरज नाहीये. 1 मिनिटभरच हे मटण परतलं आणि बघा तेल सुटलेलं आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना. आता मी याच्यामध्ये खारा रस्सा टाकून घेते. कांदा आणि फुटाणा डाळीचं वाटण बघा मी पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपण घेऊया एका डिश मध्ये. 3 चमचे वाटण घेते आहे मी. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. पाणी चांगलं मिक्स करूया आणि आता हे वाटण आपल्याला रस्स्यामध्ये टाकायचं आहे. या वाटणामुळे रस्सा दाटसर होतो, त्याची चवही छान लागते. पाणी एकीकडे मसाला एकीकडे असं होत नाही. या वाटणामुळे रस्सा अगदी मिळून येतो आणि चवही सुंदर लागते. रस्सा तुम्हाला किती दाटसर हवा आहे हे बघून हे वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता मला एवढा दाटसर रस्सा पुरेसा आहे. मटणाचा रस्सा म्हटलं की खूप घट्टही चांगला लागत नाही, पातळसर रस्सा पाहिजे, म्हणजे भुरका मारून पिता येतो. वरून कोथिंबीर टाकलेली आहे. मटण शिजवताना आपण मीठ टाकलं होतं, म्हणून आता मी मीठ नाही टाकणार. मटण कुकरमध्ये शिजवतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, हळदही टाकली होती. खारा रस्सा असतो त्यामुळे आता मिठाची गरज नसते. तरी सुद्धा रस्सा चाखून बघायचा, मीठ कमी असेल तर तुम्ही वरून टाकू शकता. 7 ते 8 मिनिटे हा रस्सा मंद आचेवरती उकळला आणि बघा तर्री अतिशय मस्त आलेली आहे आणि गरमागरम तर्रीदार मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. गरमागरम भाकरी बरोबर खा, भाताबरोबर खा. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.